Hello friends, our next topic is pressure of an ideal gas. आयडियल गॅस जो आहे त्यांना प्रेशरचे एक्झिट केलेलं असतं. त्या प्रेशरचा आपण फॉर्म्युला आपण इथे डिराईव्ह करणार आहोत आणि तो म्हणजे इथं फायनल फॉर्म्युला आहे बघा, P इज इक्वल टू 1/3 NV इंटू M V² हे बार. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत. आता आयडियल गॅससाठी आता सो स्टार्टिंग फ्रॉम दॅट पॉईंट वी नाव एक्सप्रेस प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस ॲज अ कायनेटिक थिअरी प्रॉब्लेम. ठीक आहे, कायनेटिक थिअरी प्रॉब्लेम म्हणून आपण तो एक्सप्रेस करणार आहोत. लेट देअर बी N मोल्स ऑफ एन आयडियल गॅस. आयडियल गॅस आहे त्याचे किती मोल्स आहेत तर N मोल्स आहेत. ते कशात आहेत? एनक्लोज इन अ क्युबिकल बॉक्स ऑफ द व्हॉल्यूम V इज इक्वल टू L क्यूब. म्हणजे असा क्यूब आहे, क्युबिकल व्हॉल्यूम आहे, त्याची लेंथ L, ब्रेड्थ पण L आणि हाईट जी आहे ती पण L. त्यामुळे व्हॉल्यूम V इज इक्वल टू काय येणार आहे? L क्यूब. So, asa N moles of an ideal gas, they are enclosed in a cubical box of volume V is equal to L cube, with sides of the box parallel to the coordinate axis. बघा, हे बॉक्सचे जे साइड्स आहेत ते आपल्या सगळ्या ॲक्सिसला कसे असणार आहेत? पॅरलल असणार आहेत. So the walls of the box are kept at constant temperature T. The question is, can we relate the pressure P of the gas with molecular speeds? की मॉलिक्युलर स्पीड आणि प्रेशरचं काही रिलेशनशिप आपण एक्सप्रेस करू शकतो का, हा प्रश्न आहे. हिअर वी विल यूज द वर्ड मॉलिक्युलर स्पीड. आपण इथे कुठला शब्द वापरला आहे तर मॉलिक्युलर स्पीड रादर दॅन मॉलिक्युलर व्हेलॉसिटी. मॉलिक्युलर व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण इथे कुठला शब्द वापरलेला आहे तर मॉलिक्युलर स्पीड. सिन्स का वापरला आहे? सिन्स कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन, कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलची कशावर डिपेंडेंट आहे? डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. कारण व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड बोथ आर कन्सिडर्ड, whether as in speed only magnitude is considered. So here simply we are using the speed rather than velocity because energy of the kinetic energy जी आहे मॉलिक्यूलची depends upon the velocity irrespective of velocity. डायरेक्शन आपण ह्याच्यामध्ये विचारात घेणार नाही आहे. सो आता हे जी डायग्राम आहे बघा, डायग्रामच्या खाली काय लिहिलेलं आहे? A cubical box of side L, it contains N moles of an ideal gas. The figure shows a molecule of mass M moving towards the shaded wall of the cube of with velocity v bar. काय काय बघा, फिगर काय दाखवते? मॉलिक्यूल ऑफ मास M मुव्हिंग टुवर्ड, कुठे मूव्ह होत आहेत? शेडेड, टुवर्ड्स द शेडेड वॉल ऑफ द क्यूब विथ व्हेलॉसिटी व्ही बार. त्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही बार आहे. हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस आणि हा आहे झेड ॲक्सिस. द गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली मुव्हिंग रँडमली इन व्हेरियस डायरेक्शन्स. सगळ्या डायरेक्शन्समध्ये एखादा असा क्युबिकल असेल तर त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते ऑल डायरेक्शन्समध्ये मूव्ह करणार आहे रँडमली, आणि दे विल कोलाइड विथ इच अदर अँड हिटिंग द वॉल्स ऑफ द बॉक्स अँड बाउन्सिंग बॅक. काय काय करणार ते मॉलिक्यूल? एकमेकांवर कोलिजन पण होणार आहे, शिवाय ते जो कंटेनर आहे त्याच्या वॉल्सवरती पण ते कोलाइड होणार आहेत आणि पुन्हा बाउन्स बॅक पण होणार आहेत त्याच्यावरती आपटून. का तर सपोज ह्या वॉलवरती ते आले तर इकडे येणार, कोलाइड होणार आणि परत येणार, इकडे आले तर इकडे कोलाइड होणार आणि रिटर्न बॅक होणार आहे, बाउन्सिंग होणार आहे त्यांचं. ॲज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन वी निग्लेक्ट इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स. सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स निग्लेक्ट करणार आहोत. अँड कन्सिडर ओनली इलॅस्टिक कोलिजन विथ द वॉल्स. फक्त जे वॉल्स आहेत त्यांच्याबरोबरचे इलॅस्टिक कोलिजन आपण कन्सिडर करणार आहोत. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय? It is not unphysical to assume this because, as explained earlier, the mean free path increases as the pressure is reduced. काय होतंय बघा, प्रेशर जर कंटेनरमधलं प्रेशर रिड्यूस केलं तर मीन फ्री पाथ काय होणार आहे तर तो इन्क्रीज होणार आहे. Thus pressure is so adjusted that molecule do not collide with each other but collide with the walls. आणि इलॅस्टिक कोलिजन म्हणजेच काय आहे तर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन.
दॅट इज इलेस्टिक कोलिजन. आपण हे 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. अ टिपिकल मॉलिक्यूल इज शोन इन द फिगर अबव फिगर 3.2 मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही बार अबाउट टू कोलाइड विथ द शेडेड वॉल ऑफ द क्यूब. बघा हा जो मॉलिक्यूल आहे तो ह्या शेडेड वॉलवरती कोलाइड होणार आहे अशी सिच्युएशन आहे. द वॉल इज पॅरलल टू वाय झेड प्लेन. बघा हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. हे झालं आपलं वाय झेड प्लेन. ह्यालाच हा पॅरलल आहे. सो द वॉल इज पॅरलल टू वाय झेड प्लेन. ॲज द कोलिजन इज ॲझ्युम्ड टू बी इलॅस्टिक ड्युरिंग कोलिजन component v of x of the velocity will get reversed keeping vy and vs components unaltered. काय होते बघा व्हेलॉसिटी जो आहे x कॉम्पोनंट विल बी गेट रिव्हर्स्ड. त्यावेळेला vy आणि vz म्हणजे काय होणार आहे की हा मॉलिक्यूल बघा इथं अलॉंग x डायरेक्शनमध्ये येणार आहे. ह्याच्यावरती कोलाइड होणार आणि बाउन्स बॅक होणार आहे. यावेळेला vy आणि vz हे जे कंपोनंट असतील व्हेलॉसिटीचे ते मात्र कसे असणार आहेत अल्टर होणार नाहीत. दे विल रिमेन्स अनअल्टर्ड. ठीक आहे. आता इथे डायग्राममध्ये पण काही ह्याच्यामध्ये दाखवलेलं बघा. कन्सिडर 2 डायमेन्शनल इलास्टिक कोलिजन ऑफ अ पार्टिकल विथ वॉल अलॉंग अ वाय ॲक्सिस. आता इथे अलॉंग वाय ॲक्सिस दाखवलेला आहे ॲज शोन इन अकम्पनिंग फिगर. इट कॅन बी इझिली सीन दॅट व्ही एक्स कॉम्पोनंट इज रिव्हर्स व्ही वाय रिमेनिंग अनचेंज्ड. बघा व्ही एक्स कॉम्पोनंट आहे त्यावेळेला चेंज झालेला आहे आणि व्ही वाय जो आहे तो इट रिमेन्स अनचेंज्ड. आता रिलेटेड टू अगेन लेट अस कम टू द ओरिजिनल पॉइंट. नाव कन्सिडरिंग ऑल द मॉलिक्युल्स. सगळ्याच्या सगळे मॉलिक्युल्स कन्सिडर करायचे आहेत. द ॲव्हरेज वाय अँड झेड कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटीज आर नॉट चेंज्ड बाय द कोलिजन्स. त्या मॉलिक्युलचा वाय आणि झेड कॉम्पोनंट आहे जो व्हेलॉसिटीचा व्ही एक्स आणि व्ही झेड ते काय आहेत चेंज होणार नाही. ते आर नॉट चेंज्ड बाय द कोलिजन विथ द शेडेड वॉल. म्हणजे जरी आपले मॉलिक्युल्स फक्त एक्स डायरेक्शनमध्ये येत आहेत आणि या वॉलवरती ते कोलाइड होत आहेत त्यामुळे व्ही एक्स आणि व्ही झेड कॉम्पोनंट जे आहेत ते विल नॉट चेंज. धिस कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॅक्ट दॅट द गॅस मॉलिक्युल्स रिमेन इव्हनली डिस्ट्रीब्युटेड थ्रू द व्हॉल्यूम. सगळे मॉलिक्युल्स आहेत ते कसे आहेत गॅसमध्ये इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे मॉलिक्युल्सचं अँड डू नॉट गेट एनी ॲडिशनल मोशन इन प्लस वाय आणि मायनस वाय ऑर प्लस झेड अँड मायनस झेड डायरेक्शन्स. म्हणजे ह्या वेळेला आपण काय करतोय की मॉलिक्युलची प्लस वाय डायरेक्शन म्हणजे कुठले होणार इकडे, मायनस वाय म्हणजे काय इन दिस डायरेक्शन, प्लस झेड मीन्स इन दिस डायरेक्शन, मायनस झेड मीन्स इन दिस डिरेक्शन. ह्या ज्या आहेत डायरेक्शन्समधल्या मॉलिक्युलचे मोशन ते आपण नॉट गेट ॲडिशनल मोशन असं आपण केलेला आहे विचार की तो आपण विचारात घेतलेला नाही. दच द वाय अँड झेड कंपोनंट्स रिमेन अनचेंज ड्युरिंग कोलिजन विथ द वॉल पॅरलल टू द वाय झेड प्लेन. म्हणजे जेव्हा आपला पार्टिकल और मॉलिक्युल्स हे वाय झेड प्लेनवरती येऊन कोलाइड होत आहेत त्यावेळेला व्हेलॉसिटीचा वाय कॉम्पोनंट अँड झेड कॉम्पोनंट अनचेंज राहणार आहेत. ठीक आहे. हेन्स चेंज इन द मोमेंटम ऑफ अ पार्टिकल इज ओनली इन द एक्स कंपोनंट ऑफ द मोमेंटम. म्हणजे मोमेंटम चेंज होणार आहे ते फक्त कसं होणार आहे तर एक्स डायरेक्शनमध्येच होणार आहे आणि इट इज गिव्हन बाय चेंज इन मोमेंटम दॅट इज डेल्टा पी एक्स. मोमेंटमला आपण स्मॉल पी वापरतो आणि इट इज इन द डायरेक्शन ऑफ द एक्स. देअरफॉर चेंज इन मोमेंटम डेल्टा पी एक्स इज इक्वल टू फायनल मोमेंटम. फायनल म्हटल्यानंतर काय झालेलं आहे की आपला मॉलिक्यूल आलाय इनिशियल मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी सो एम व्ही कोलाइड झाला आणि पुन्हा बाउन्स बॅक झाला म्हणजे फक्त डायरेक्शन रिव्हर्स झाली आहे. इलॅस्टिक कोलिजन असल्यामुळं मॅग्निट्यूड सेम असणार आहे. देअरफॉर फायनल मोमेंटम काय झालं मायनस एम व्ही एक्स मायनस ऑफ एम व्ही म्हणजे जे की इनिशियल मोमेंटम असणार आहे. इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम मॅग्निट्यूड वाईज सेम असणार आहेत फक्त डायरेक्शन बदलते म्हणून हा फायनल मोमेंटम आहे ते मायनस झालेला आहे. हे पण मायनस हे पण मायनस. हेन्स चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू मायनस 2 ऑफ एम व्ही एक्स. Thus, momentum transferred to the wall during collision is twice mvx. आता इथे प्लस साइन आलेली आहे. Rebounds the molecule then goes to the opposite wall and collides with it.
आता मॉलिक्यूल बघा आपला इकडून इकडे आलेला आहे, शेडेड वॉलवरती कोलाइड झालाय, वॉलला मोमेंटम ट्रान्सफर झालेला आहे, मोमेंटम चेंज आपण काढला आणि बाउन्स बॅक झालेला आहे. तो मॉलिक्यूल कुठे जाणार, ह्या वॉलकडे जाणार आहे किंवा चाललाय. द रिबाउन्स्ड मॉलिक्यूल देन गोज टू द ऑपोजिट वॉल अँड कोलाइड विथ इट. We now set the average force exerted by one molecule on the wall equal to average rate of change of momentum during the time for one collision. काय सांगितलंय बघा, काय सेट करायचंय, ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय वन मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलनं फोर्स एक्झर्ट केलेला आहे. कुठे, ऑन द वॉल म्हणजे कुठली, आपल्या कंटेनरचा वॉल. Force exerted by one molecule on the wall equal to average rate of change of momentum during the time for one collision. जे एका कोलिजनसाठी जेवढा वेळ लागलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम झालेला आहे आणि तेवढा दॅट विल बी इक्वल टू फोर्स एक्झर्टेड बाय द वन मॉलिक्यूल ऑन द वॉल. बघा, फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ठीक आहे, ड्युरिंग द टाइम ऑफ वन कोलिजन. सो टू फाइंड द ॲव्हरेज रेट वी हॅव टू डिव्हाइड चेंज इन मोमेंटम बाय द टाइम टेकन फॉर द कोलिजन. काय करायचं आहे, आपल्याला ॲव्हरेज रेट फाइंड आउट करायचं आहे. आपण मग काय करणार, चेंज इन मोमेंटम काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे, ठीक आहे, वन कोलिजनसाठी. सो आफ्टर कोलाइड with shaded wall, the molecule travel to opposite wall. बघा, इथे मॉलिक्यूल आला, इथे कोलिजन झालं आणि तो कुठे चाललाय, इकडे अपोजिट वॉलकडे. सो आफ्टर कोलाइडिंग with the shaded wall, molecule travels to the opposite wall and it is reflected back. आणि तो पुन्हा रिफ्लेक्ट होऊन परत येणार आहे. It travels back toward the shaded wall again to collide with the shaded wall. This means that the molecule travels a distance of 2L. Molecule किती distance travel करणार, 2L between two collisions. बघा, मॉलिक्यूल आधी ह्या इकडे आलाय, ह्या वॉलवरती कोलाइड झालाय, परत इकडे गेलाय, L एवढा डिस्टन्स कव्हर केलाय, इथं पुन्हा रिबाउन्स होऊन कोलिजन होऊन पुन्हा तो इकडे आलाय, म्हणजे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला मॉलिक्यूलनं, 2L. सो molecule travels a distance of 2L between the two collisions. Hence, to get the average force, मग आता आपण काय काढायचं, आपल्याला इथं आपण ॲव्हरेज फोर्स फाइंड आउट करतोय. We have to divide by the time between two successive collisions. Now let L be the length of the cubical box and time for the molecule to travel back is given by distance upon speed. Therefore, delta T is equal to 2L upon Vx. स्पीड काय होता आपला, एक्स कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीचा. So delta T is equal to 2L upon Vx. Now, average force exerted on shaded wall by one molecule. Average force is equal to average rate of change of momentum. Hence, twice of mvx1 change of momentum, twice mvx1 upon rate किती आहे बघा, 2L upon Vx. आता इथे 1 आहे फॉर द वन पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल. आता ह्याचे जर का आपण कॅल्क्युलेशन केलं, हा 2 कॅन्सल होणार आहे. फायनल फॉर्म्युला काय झाला, एम व्ही एक्स वन स्क्वेअर अपॉन कॅपिटल एल, वेअर Vx1 इज द एक्स कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल 1. बट देअर आर एन मोल, आपण किती मोल घेतलेले आहेत, एन मोल घेतलेले आहेत. देअरफॉर कन्सिडरिंग द मॉलिक्यूल्स 2, 3, 4 विथ द रिस्पेक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द व्हेलॉसिटीज कसं येणार, Vx2 म्हणजे सेकंड मोलचा एक्स कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी असणार, Vx3 म्हणजे काय असणार आहे, थर्ड मॉलिक्यूलचा एक्स कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी असणार आहे. लाईकवाईज Vx4 हा फोर्थ मॉलिक्यूलचा एक्स कॉम्पोनंट असणार आहे व्हेलॉसिटीचा. सो द टोटल ॲव्हरेज फोर्स ऑन द वॉल फ्रॉम द इक्वेशन 3.8. आता 3.8 इक्वेशन कुठलं आहे, तर हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन आपण काय करतोय, टोटल ॲव्हरेज फोर्स ऑन द वॉल फ्रॉम द, म्हणजे सगळे मॉलिक्युल्स ना, फर्स्ट मॉलिक्यूल, सेकंड मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल, लाईकवाईज ऑल एन मॉलिक्युल्स, एम अपॉन एल काय येणार आहे, कॉमन येणार आहे. सो Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर लाईकवाईज अप टू एन. ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला, प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन
एरिया. सो ॲव्हरेज फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ द शेडेड वॉल. देअरफॉर ॲव्हरेज फोर्स आहे आपला हा, आणि पुन्हा एरिया तेवढाच किती, लेंथ इंटू ब्रेडथ असणार ना, त्यामुळे एल स्क्वेअर आला म्हणजेच एल क्यूब होणार आहे. ठीक आहे. नाऊ द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ द एक्स कॉम्पोनंट. हा हे जे ब्रॅकेट आहे त्याचा आपण ॲव्हरेज. सो व्ही एक्स बार स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत इट इज डिवायडेड बाय कॅपिटल एन, म्हणजेच हा झाला ॲव्हरेज. ठीक आहे. आणि देअरफॉर ह्या ब्रॅकेटच्या साठी मग आपण काय येणार आहे, व्ही एन स्क्वेअर इंटू कॅपिटल एन येणार आहे. त्यामुळं ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी इथं बघा टी टर्म आलेली आहे. ठीक आहे ना. एन आपण इकडे मल्टिप्लाय करणार, म्हणजे एन इंटू व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ही जी ब्रॅकेटेड क्वांटिटी त्याच्या जागी आपण ह्या टर्म्स इथं फिलअप केलेल्या आहेत. देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ द मॉलिक्यूल, एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, व्ही एक्स स्क्वेअर तो काय आहे, एक्स कंपोनंट ऑफ द व्हेलॉसिटीज, आणि डिवायडेड बाय कॅपिटल व्ही. आता हा जो व्ही आहे तो व्हॉल्यूमचा व्ही आहे जो की एल क्यूब आहे. व्ही एक्स स्क्वेअर इज द ॲव्हरेज ओव्हर ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ द एक्स. मग आता एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन त्यांची सगळ्यांची ॲडिशन म्हणजे काय झाला, व्ही स्क्वेअर, आणि जो की इक्वल असणार आहे. मग बाय द रूल ऑफ द सिमेट्री व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर इज इक्वल टू 1/3 व्ही स्क्वेअर, सिन्स molecules have no preferred directions to move. Therefore, average pressure P is equal to 1/3 N upon V, M V square bar. काय आहे हे, average pressure. So this equation has obtained for cubical shaped container. However, it can be shown to be valid for containers of any shape. बघा, this equation can be valid, हे आपण दाखवू शकतो, फॉर द कंटेनर्स ऑफ एनी शेप. कुठल्याही प्रकारचा कंटेनरचा शेप असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपण दाखवू शकतो. ऑल्सो वी हॅव अज्युम्ड दॅट देअर आर नो इंटरॅक्शन और इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द कंटेनर इज सो लार्ज, किती असतं, 10⁻23. कंटेनरमध्ये एवढा जर नंबर असेल तर इव्हन if molecular collisions are taken into account, above expression does not change. हे जे एक्सप्रेशन आहे ते काय होणार, चेंज होणार नाही. If molecule acquires a velocity component different than Vx, Vy, Vz after collision. बघा, मॉलिक्युल्सनी कोलिजन झाल्यानंतर Vx, Vy, Vz ह्याच्या व्यतिरिक्त कंपोनंट ॲक्वायर केले, there will be invariably some other molecule having different initial velocity, now acquiring the velocity with the component Vx, Vy and Vz. As gas is steady in equilibrium, this must be happening. Thus, collisions do not affect these equations. इथं त्याचं रिझन सांगितलेलं आहे. सो हे आपण डेरिव्हेशन कशाचं बघितलं आहे, द प्रेशर ऑफ अ गॅस, आयडियल गॅस आपण प्रेशरचं इक्वेशन पाहिलेलं आहे किंवा डेरिव्हेशन पाहिलेलं आहे. होप यू विल अंडरस्टँड. एनी सजेशन प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.